जे बी मंडळी, मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 7 फेब्रुवारी। आज मातोश्री रमाई आंबेडकर यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या वरळीतील स्मारकामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, या जयंतीनिमित्त बोलण्यासाठी, शुभेच्छा संदेश देण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष आणि आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आयुष्यमान रविभाऊ गरुड। दादा, मला सांगा, गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी माता रमाईच्या स्मारकामध्ये येतात। आज नक्की 128व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या मनामध्ये काय भावना आहे? त्यागमूर्ती रमाईंच्या 128व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व तमाम भारतीयांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। खरं पाहायला गेलं तर आज जे काही या देशातले स्त्री आहेत, दलित आहेत, वंचित आहेत, यांचं आज ज्या पद्धतीने पूर्ण देशभरात चांगल्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या आहेत, त्याचं खरं श्रेय माता त्यागमूर्ती रमाईला दिलंच पाहिजे। कारण माता त्यागमूर्ती रमाई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या आणि ज्यावेळेस बाबासाहेबांच्या ह्या घरामध्ये त्यांच्या पूर्णपणे त्यांना साथ देणारी ही माऊली, जर ह्या माऊलीने जर साथ दिली नसती तर कदाचित बाबासाहेबांना पुढे एवढं मोठं या देशाचं संविधान लिहिता आलं नसतं। त्या त्यागमूर्ती माता रमाईने कधीच सांगितलं नाही की मला ह्या सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, चांगले कपडे पाहिजे। ही माऊली सातत्याने आपल्या मुलांचे एवढे निधन झाले तरीसुद्धा ती माऊली बाबासाहेबांना कधीही न दुखवता आपला जो घराचा जो कामाचा जो सातत्याने करत राहिली। आणि या सगळं करत असताना या माता रमाईनी ज्या पद्धतीने हालापेष्टा सहन केल्या आणि तुम्हा आम्हाला आज जे चांगले दिवस दिसत आहेत त्याचं खरं श्रेय या माऊलीचं आहे। जर माऊलीच जर बाबासाहेबांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली नसती तर कदाचित आपल्याला हे सगळं दिसलं नसतं। कारण आज माझी बहीण असेल, माझी आई असेल, माझी समाजातल्या दलित शोषित महिला असतील, त्या ताट मानाने ज्या काय उभ्या राहिल्या आहेत तर फक्त आणि फक्त श्रेय हे माता रमाईंचं आहे। कारण माता रमाईमुळेच हे सगळं घडलं आणि त्यागमूर्ती माता रमाईंना आज या 128व्या जयंतीच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट शुभेच्छा देतो पक्षाचे आणि पदाधिकारी सांगतो, यांचं सुद्धा